नमस्कार, मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं। आज आपण गोल गळ्यावर सुंदर अशी डिझाइन पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे अस्तर पलटी करून घेतलेला आहे, खाली कमरपट्टी पण लावलेली आहे, टक्स मारलेले आहेत आणि आता हा मागचा भाग रेडी झालेला आहे। याच्यावर आपण आता सुंदर अशी डिझाइन पाहणार आहोत। हे पहा, इथे मी आता 4 इंचाच्या 2 पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत राहिलेल्या ब्लाउज पीस मधून। आता ह्या दोन्ही जॉईन करते। आतल्या बाजूला सरळ भाग आहे आणि इकडे उलटा भाग आहे। उलट्या भागावर आपण जॉईन करून घेणार आहोत। दोन्ही पट्ट्या एकत्र केलेल्या आहेत आणि ही आता सरळ बाजू आतमध्ये टाकायची आणि बाहेरच्या बाजूवर शिलाई मारून घ्यायची आहे। उलट्या साइडने म्हणजे शिलाई मारून घ्यायची। आपल्याला पलटी करायची आहे ही पट्टी, म्हणून मी उलट्या बाजूने शिलाई मारून घेते। एक पाव इंच दोन्ही साइडला सोडून शिलाई मारून घ्यायची। आता ही शिलाई मारून झालेली आहे। आता हे आपण पलटी करून घेऊया। इथे मी स्केलच्या साहाय्याने ही पट्टी पलटी करून घेणार आहे। हे पहा, ही सरळ बाजू आता आपली या साइडला आलेली आहे आणि उलटी बाजू आतमध्ये गेलेली आहे। आता आपण हे जे आहे हे बरोबर मध्ये ठेवायचं शिलाई आणि ह्याच्यावर प्लेट टाकून घ्यायची आहे। ह्या बरोबर अशा हे जेवढं आहे म्हणजे आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचे आहे। आता हे 1.5 इंच आलेलं आहे, तर आपण 1.5 इंचावरच ह्या पट्ट्या टाकून घेणार आहोत। जर तुम्हाला येत नसेल तर असं मार्किंग करून घेऊ शकता तुम्ही 1.5 इंचावर। पण आता मी सरळ अशाच प्लेट मारून घेते, दाखवते तुम्हाला। हे बरोबर मध्ये आलं पाहिजे, त्याच्यामुळे ते आतल्या बाजूला जातं। हवं तर तुम्ही प्रेस करून पण घेऊ शकता, हाताला पण आपल्याला समजतं हे। आता हे अशा प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत एका साइडलाच। अर्धा इंच आतमध्ये गेलं पाहिजे। खाली हे चेक करायचं, हे जे आपलं आहे ते बरोबर मधोमध आले का ते असं हाताने चेक करत राहायचं। हे पहा, एकसारखे आपल्या प्लेट टाकून झालेले आहेत। हे नंतर आपण डिझाइन करणार आहोत ह्याची व्यवस्थित। इथे मी आता 2 पट्ट्या काढलेल्या आहेत। आता दोन्ही साइडला आपण या पट्ट्या लावणार आहोत। इकडे मी गळा तयार करून घेतलेला आहे, थोडासा मटका शेप आहे। आता त्याच्यावर अगोदर आपण एक लेस लावून घेणार आहोत। बॉर्डरच्या सारखीच मी लेस घेतलेली आहे, थोडासा ऑफ व्हाईट आहे, एकदम गोल्डन कलर नाहीये लेसचा। ती सगळ्यात आधी आपण लावून घेणार आहोत। एकदम साइडला हे लेस लावून घ्यायची आहे। ती लावली। आता ह्या साइडने आपण फिक्स करून घेणार आहोत। डबल टिप मारून घ्यायची म्हणजे व्यवस्थित बसते दोन्ही साइडने। आता हे झालेलं आहे। आता आपण ह्याचा मध्य काढून घेऊया, कारण प्लेट्स आपण टाकलेले आहेत त्या मध्यापर्यंतच आपल्याला लावायचे आहेत। दोन्ही साइडला वेगवेगळ्या लावायच्या आहेत, त्याच्यामुळे बरोबर इथे मध्य काढून घेते मी, कारण प्लेट्स ह्या इकडून आणि इकडून अशा दोन्ही साइडने लावायचे आहेत आपल्याला। आता ह्या प्लेट्स आहेत त्या आपण लावून घेऊया। लावताना आपण ही जी लेस लावलेली आहे त्याला असं चिकटवून लावायचे आहेत, म्हणजे ही आपले जे कॉर्नर आहे ते बरोबर इथे आला पाहिजे। आणि हा आकार असाच घेऊन इथपर्यंत आपण लेस ही लावणार आहोत, प्लेट्स टाकलेले ह्या लावणार आहोत। हे एक्स्ट्राचं आहे ते आपल्याला काढून टाकायचे आहे, फोल्ड करून घेऊया आपण।
हे बरोबर मध्यावर लावलेलं आहे आपण. आता हे आपण दुसरी साईड घेणार आहोत आणि ह्याच्या अपोजिट साईडला लावायचं आहे. म्हणजे ही डिझाईन आपल्याला इकडं आलेली आहे, तर आता ही डिझाईन आपण प्लेट्स आहेत त्या उलट्या करून लावणार आहोत, जेणेकरून डिझाईन करताना आपल्याला ही परत अशी होईल. त्याच्यासाठी हे 2 पट्ट्या वेगवेगळ्या लावलेल्या आहेत. एकच साईड असती तर आपल्याला हीच साईड अशीच आली असती, उलटी आली असती, म्हणून मी हे दुसरी पट्टी तयार करून घेतलेली आहे. हे व्यवस्थित आता लागलेले आहेत आपले. आता ह्याच्यावर आपण परत एक लेस लावणार आहोत. हीच लेस आपण इकडेही लावणार आहोत, जेणेकरून त्याचा लुक छान येईल. त्याच्यासाठी आता हे आपण याही साईडला अशी लेस लावून घेणार आहोत. ही पण एकदम बरोबर चिकटवून लावून घ्यायची आणि नंतर आपण इकडे मणी अटॅच करणार आहोत. ते मी नंतर दाखवते कसे करायचे ते. या साईडला जशी आलेली आहे तशीच इकडच्याही साईडला आली पाहिजे, एवढं लक्षात घ्यायचं. म्हणजे वरच्या साईडलाच ही डिझाईन आली पाहिजे. त्याच्यासाठी मी इथे व्यवस्थित आता इथे एक मी फ्लावर पण करणार आहे. अगोदर मी ही लेस लावून घेते. जशी ही लावलेली आहे तशीच ही फक्त बाहेरच्या साईडने लावून घेते. हे पहा, व्यवस्थित दोन्ही साईडने आपण लेस लावलेली आहे. आता मी कमरेला पण लेस लावून घेते. हीच लेस आपण कमरेला खाली लावून घेऊया. शिलाईला थोडंसं सोडून द्यायचं आणि खाली आपण लावून घेऊया. हे पहा, आता कमरेला पण लावून घेतलेलं आहे. आता आपण इथे फ्लावर करूया. त्याच्यासाठी मी इथे चौकोन घेतलेले आहेत कट करून. हे पहा, 2.5 इंचाचे हे फ्लावर्स करायसाठी 2.5 ते 3 इंच असं घेऊ शकता तुम्ही. जेवढं तुम्हाला मोठा हवा आहे तेवढं चौकोन मोठा घ्यायचा आणि जेवढा छोटा हवा आहे तेवढा छोटा घ्यायचा. आता हे असं फोल्ड करायचं, अजून एक फोल्ड करायचं आणि हा त्रिकोण शिलाई मारून घ्यायचा. आता हे सगळे मी त्रिकोण शिलाई मारून घेते. असेच हे सगळे मी त्रिकोण तयार करून घेतलेले आहेत. हे एक्स्ट्राचे धागे वगैरे आहेत ते कट करून टाकायचे. आता हे सुईने धागा घेतलेला आहे मी आणि आता आपण फ्लावर तयार करणार आहोत. त्याच्यासाठी इथे कॉर्नरला सुई घालायची आणि हे असं आपण टाके टाकतो तसे बारीक बारीक टाके टाकून घ्यायचे आहेत. एकत्र करून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढं मोठं, आता हे मी 3 इंचाचे घेतलेले आहेत म्हणून एवढ्या मोठ्या पाकळ्या झालेल्या आहेत. जेवढं तुम्हाला मोठं पाहिजे तेवढं मोठं घ्यायचं. 2 इंचापासून 3 इंचापर्यंत जेवढं फ्लावर हवं आहे तेवढं ही पाकळी करून घ्यायची. आता ही एक पाकळी झाली की दुसरी पाकळी आपण त्याला जॉईंट करणार आहोत. त्याला गाठ मारून घेतलेली आहे आणि त्याचप्रमाणे ही आता पाकळी तयार करून घेऊया. अशा आपण 7 पाकळ्या तयार करणार आहोत. एकाला एक जॉईंट करून घ्यायचं आणि गाठ मारून घ्यायची. एक पाकळी झाली की गाठ मारून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित ही सगळ्या एकत्र अशा पाकळ्या बसल्या जातील. या 2 झाल्या. यात आपण 7 तयार करून घेऊया एकाला एक. तर ही पाकळी आपण या पाकळीला जॉईन करून घेणार आहोत, जेणेकरून या 7 पाकळ्या एकत्र जॉईन होतील. आणि नंतर आपण त्याच्यावर एक बटन टाकणार आहोत, जेणेकरून हे मधलं जे आहे ते दिसणार नाही आणि सुंदर असं हे फ्लावर तयार झालेलं आहे. हे पहा, 7 पाकळ्यांचं फ्लावर आपलं तयार झालेलं आहे. आता हे आपण पॅक करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यावर आपण एक छानसं असं बटन लावणार आहोत. हे पहा, हे असं बटन येणार आहे याच्यावर आणि हे आपण जे केलेलं आहे त्याच्यावर बरोबर इथं मधोमध लावणार आहोत.
खाली आपण एक स्ट्रीप पण तयार करणार आहोत, लटकन टाईप तयार करणार आहोत 2-2, जेणेकरून ते गेटअप छान येईल असं. आणि इकडे मणी लावणार आहोत. आता इथे आपण खाली जे लटकन लावणार आहोत ते तयार करणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे 2.5 इंच घेतलेले आहे. हे पहा, 2.5 इंचाचे असे एका लटकनसाठी 2 असे हे करून घेतलेले आहे. हे आपलं कापड आहे, हे सरळ बाजू आणि हे अस्तर उलट्या बाजूला ठेवून हे आपण लटकन तयार करून घेऊया. एक कट मारून घ्यायचे आणि पलटी करून घ्यायचं आहे. सरळ बाजू आता वरच्या साईडला येणार आहे. त्याच्यावर एक दाब टिप मारून घ्यायची म्हणजे व्यवस्थित बसतं. तर आता जॉईंट करून घेऊया. एक्स्ट्राचं आहे ते कट करून टाकूया. आता ह्याच्यावर आपण जे लेस आपण लावलेली आहे गळ्याला तीच इथे पण लावणार आहे. थोडंसं अंतर सोडून लावते म्हणजे दिसताना छान दिसेल. 2 लेअर लावायचे असेल तर इथे एक आणि इथे एक लावा. मी एकच लावणार आहे आता. आता आपण इथे मी एक रस्सी घेतलेली आहे 10 इंचाची आणि त्याला हे जॉईंट करून घेणार आहे, कारण हे आपल्याला खाली लावायचे आहे. फ्लावरच्या खाली ही लटकन लावायची आहे, त्याच्यामुळे छोटीशीच कंची दोरी घेतलेली आहे. हे आपली एका साईडची झाली. आता ही मी दुसऱ्या साईडची हे करून घेते. असं आपल्याला 4 करायचे आहेत, 4 लटकन करायचे आहेत खाली लावायला. ही आता एक झाली. या साईडला एक, अजून एक अशीच 10 इंचाची दोरी घेणार आहे आणि त्यालाही अशाच 2 लटकन तयार करून घेते. हे पहा, ही आता एका साईडची झाली. आता आपण दुसऱ्या साईडची ही करून घेऊया अशीच. हे आपल्याला असं लावायचं आहे. आता मी दुसरी घेर करून घेते. आता ही दुसरी पण झालेली आहे आणि हे आपण आता असं लावणार आहोत. 10 इंचाचं घेतलेलं आहे. खाली 1-2 इंच सोडून द्यायचं. हे पहा, आणि हे असं फ्लावर झालं पाहिजे आणि खालीही सुंदर असं दिसतं ते. एक वरती एक खाली असं. तुम्हाला 2च लावायचे असतील तर 2ही लावू शकता, पण मी आता इथे 4 केलेले आहेत. हे दिसताना खूप सुंदर दिसतं. हे पहा, हे असं. आणि हे आपलं तयार केलेलं मी आता फ्लावर हे असं लावणार आहे. आणि नंतर हे आपण इकडे मण्यांची डिझाईन करणार आहोत, तीही दाखवते मी. हे असं आता जॉईंट करून घेणार आहोत सगळं व्यवस्थित. हे पहा, हे फ्लावर आणि लटकन जे केलेले आहेत त्या मी जॉईंट करून घेतलेले आहेत. इथे हे लटकन वरती जे लावलेले आहेत ते हातातला जो भाग राहिलेला होता, बॉर्डर हाताची जी लावून राहिलेली होती त्याचे मी इथे लटकन केलेले आहेत. आणि पुढचा भाग जॉईंट करून घेतलेला आहे. पूर्ण ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे शिवून. इकडेही मी पाठीची लेस लावलेली आहे तीच लावलेली आहे. आणि आता आपण मणी घेतलेले आहेत मी. हे पहा, या साईजचे मणी घेतलेले आहेत. जास्त मोठेही नाही आणि छोटेही साईज नाही, मीडियम साईज आहे. आता हे आपण इथे लावून घेणार आहोत आणि छान अशी डिझाईन तयार करणार आहोत. हे पहा, आता हे मणी मी लावून दाखवते कसे लावायचे ते. इथे मी गोल्डन कलरचाच धागा घेतलेला आहे आणि इथे आता सगळ्यात टॉपला सुई घालून हा कॉर्नर घ्यायचा, इकडचाही कॉर्नर घ्यायचा. हे 2 कॉर्नर इथे जॉईंट करायचे आणि हा आपला मणी घ्यायचा आणि असं हे कापड, खालचं कापड घ्यायचं आणि ह्याच्यात घुसवून डबल लॉक करून घ्यायचा. हे पहा, 2 वेळा लॉक करून झाला की हे
खाली घुसवायचं आणि परत आपण याचा जो कॉर्नर आलेला आहे इथे घुसवायचा सुई. परत तसंच हा कॉर्नर घ्यायचा, इकडचाही कॉर्नर घ्यायचा आणि मनी डबल फिक्स करून घ्यायचा. खालचं थोडंसं कापड घ्यायचं जेणेकरून हा व्यवस्थित खाली बसेल आणि दिसायलाही सुंदर दिसेल. हे असंच पूर्ण मणी आपण एक 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 लावत जाणार आहोत. सुंदर दिसते पहा. आता हे पूर्ण मी लावून घेते. पूर्ण लावून झाल्यावर खूप छान अशी डिझाईन ही तयार होते. हे पहा, आता हे सगळे मणी एकदम फिनिशिंग मध्ये लावून झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही इथे आपल्या लटकनही व्यवस्थित अशा छान झालेले आहेत. आणि हा पूर्ण ब्लाउज आपला आता रेडी झालेला आहे. ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.